गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दृष्टिते स्वभावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता शरण शरण जी हनुमंता
मज दावा व्यासभटा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे अर्धक्षण घडता संताची संगती अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. वारकरी संप्रदायाचं शांतीचं वैभव प्रासादिक कृपेने ज्यांचं जीवन युक्त आहे जगद्गुरु प्रतिष्ठा पैठण क्षेत्रवासी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा फार गोड अभंग प्रस्तुत अभंगात नाथ महाराजांनी आपले आराध्य देवता असणाऱ्या भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या समोर आपल्या आध्यात्मिक प्रगतीकरिता अपेक्षित अशी सत्संगाची याचना या अभंगातून व्यक्त केली आहे. विठ्ठल श्री क्षेत्र दलपतपूर तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ऐतिहासिक नगरीमध्ये आजचा हा कीर्तन सेवा करण्याचा योग आहे. पवनसुत हनुमंतरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी दलपतपूरकर पुरुष वर्ग माता माऊल्या लहान थोर अबाल वृद्ध सप्ताह समिती सप्ताह कमिटी यांच्या अथक प्रयत्नातून आणि परिश्रमातून तन मन धने आपण सर्वजण या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्ताने एकत्रित आहात. स्वानंद सुख निवासी वैकुंठवासी रामदास बाबा वैकुंठवासी बापू महाराज वैकुंठवासी डॉक्टर बाबा आदी थोर महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने चाललेला हा अतिशय गोड उत्सव आणि या संकीर्तन सोहळ्यातील आजची ही कलशपूर्व कीर्तन सेवा करण्याचे योग आणि सद्भाग्य माझ्या पदरी आहे. या निमित्ताने ज्यांचा पखवाज ऐकता हरिवृत्तीपरायण महाराष्ट्रातील प्रख्यात पखवाज वादक विजयजी महाराज महाले ज्यांच्या गोड गळ्यातून आपण या ठिकाणी ही कीर्तनातली पहिली चाल ऐकली. भजन मूर्ती माझ्या सोबत आलेले माझे बंधू भागवत महाराज भजन मूर्ती ज्यांना 7 दिवस आपण ऐकत आहात कृष्णा महाराज गावातील बरोबर परिसरातील सर्व वारकरी मंडळी उपस्थित कथाकार कीर्तनकार प्रवचनकार रामदास बाबांची परंपरा चालवणारे हरिभक्तीपरायण सीताराम बाबा आणि आपण सर्व देवरूप श्रोतू वर्ग सगळ्यांच्या चरणावर या ठिकाणी मी नतमस्तक होतो. मंडप चांगला आहे, साऊंड ऑपरेटिंग चांगली आहे, तुमच्या सगळ्यांची उपस्थिती दाखवते का या उत्सवाचा आनंद तुम्ही किती भरभरून घेत आहात. मला वाटतं हा दलपतपूरचा सप्ताह आहे असं मला वाटत नाही, दलपतपूरची ही दिवाळी आहे असं मला वाटतं. एवढ्या उत्साहाने आणि आनंदाने आपण हा उत्सव या ठिकाणी दिवाळी प्रमाणे साजरा करत आहात. इथं येईपर्यंत माझी ज्यांनी काळजी घेतली हरिभक्तीपरायण आमचे रमेश भाऊ कर्जुल्याचे आमचे हरिभाऊ तिकडून येताना जशी काळजी घेतली तशी इकडून जाताना पण घ्या. सरपंच बसलेत म्हणून सांगतो, सरपंच लोक फक्त आम्हाला तिकडून येतानाच विचारतात महाराज कुठपर्यंत आले, महाराज कुठपर्यंत आले. इकडून जाताना महाराज नेमके गाडीत आहेत का, महाराज गाडीवर आहेत का, गाडी महाराजांवर हे कुणी पाहत नाही. पण रमेश भाऊ वगैरे असं करणार नाही कारण ही सर्व संप्रदायाची प्रेमी मंडळी आहे, परमार्थ करणारी आपण सर्व या ठिकाणी भाविक मंडळी आहात. माझे मित्र हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी संस्थांचे ट्रस्ट असणारे आमचे राहुल महाराज सोळंके यांच्या संपर्कातून आजचा हा सेवेचा योग आहे. या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं दर्शन मला या ठिकाणी प्राप्त झाले. आज कलशपूर्व कीर्तन सेवा आहे. आजच्या दिवशी परंपरेने काही नियम निश्चित केले गेलेले. आजच्या दिवशी भगवंताकडे काहीतरी मागणी करायची असते, काहीतरी परिहार द्यायचा असतो, किंबहुना आपल्याबद्दलचं आत्मनिवेदन देवाकडे करायचं असतं. असे काही विषय आजच्या दिवसाकरता परंपरेने निश्चित केले गेले. म्हणून नाथ महाराज या अभंगातून भगवान पांडुरंग परमात्म्याच्याकडे आपल्या परमार्थाच्या उन्नतीकरिता सत्संगाची याचना करतात. त्याचा विचार आपण करतो आहोत. विठ्ठल महाराष्ट्राच्या संत परंपरेत प्रामुख्याने 2 कालखंड पडले, एक ज्ञानेश्वर महाराजांचा आणि दुसरा तुकाराम महाराजांचा. माऊलींचा एक कालखंड आहे आणि तुकाराम महाराजांचा एक कालखंड आहे. चांगला आहे का? ज्या काळात माऊलींनी परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही रामदेवराय यांची होती
आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात राजकीय सत्ता ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती. माऊलींच्याही काळात परमार्थ सुरक्षित होता, कारण प्रोटेक्शन रामदेवरायांचं होतं, सुरक्षा होती परमार्थाला. आणि तुकाराम महाराजांनी ज्या काळात परमार्थाची कामगिरी केली त्या काळात सुरक्षा छत्रपती शिवरायांची होती. दोनही काळात परमार्थ सुरक्षित राहिला, पण मधला जो काळ आला माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या मधला, तो काळ मात्र अतिशय भयानक आला. मोगली सत्तेची राजवट आहे आणि या राजवटीमध्ये कथा कीर्तन बंद केली जायची, मंदिर अशी पाडली जायची. भारतीय संस्कृतीला मिटवण्याकरता, उद्ध्वस्त करण्याकरता इथं काही कमी आक्रमण झाली का महाराज? इथं पोर्तुगीज आले, इथं सिकंदर आला, इथं कधी इंग्रज आले, इथं कधी बाबर आला. म्हणून तर 500 वर्षाचा काळ गेला पुन्हा राम मंदिर स्थापन होण्याकरता. अनेकांनी मिटवण्याचा प्रयत्न केला या संस्कृतीला, पण सगळ्यांच्या डोक्यावर पाय देऊन उभा राहिलीये. तिचं नाव भारतीय संस्कृती. मोगली सत्तेच्या राजवटीत परमार्थाला सुरक्षा राहिली नाही. इतक्या वाईट काळात पैठण क्षेत्रात शांतीब्रह्म एकनाथ महाराज अवतीर्ण झाले आणि नाथ महाराजांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत परमार्थ नेण्याचं काम केलं. मग लग्नाला आलेल्या वऱ्हाड्यांना सुद्धा भक्ती कळली पाहिजे, म्हणून दुर्बळाची कन्या समर्थाने की अबदशा निमाली दारिद्र्याची. शेतात बागकाम करणाऱ्या साध्या माळ्याला सुद्धा भक्ती कळाली पाहिजे, म्हणून परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्याच्या शेवटी दिलं तैसा. अशा सोप्या पद्धतीने आपलं तत्वज्ञान ज्यांनी लोकांच्या मनामनात रुजवलं त्यांचं नाव एकनाथ महाराज. कार्य असतं. एकनाथी भागवत या ग्रंथाचे 5 अध्याय नाथ महाराजांनी पैठणला असताना पूर्ण केले. त्या पंचाध्यायाचं पारण करणारा एक ग्रस्त काशीला गेला आणि काशीच्या लोकांनी बघितलं, अहो संस्कृतचं तत्वज्ञान कुणीतरी मराठीत करतंय. कुणी केला असा अघोरा प्रयत्न? निमंत्रण आणलं पैठणला. आपल्या महाराष्ट्रातून पैठणातून नाथ महाराज काशीला पोहोचले. अशी संस्कृतच्या पंडित लोकांची सभा भरली आणि नाथ महाराज मध्यभागी जाऊन उभा राहिले. तिथल्या धर्ममार्तंडांनी ठरवलं यांचं तोंड सुद्धा बघायचं नाही, म्हणून असा काळा पडदा आडवा टाकला. नाथ महाराज मध्ये उभा आणि विचारलं धर्ममार्तंडांनी, का हो महाराज, संस्कृतचं तत्वज्ञान आपण मराठीत करता? हो म्हणले महाराज, मराठीत करतो. कोणी सांगितलं असा अघोरा प्रयत्न करायला आपल्याला? नाथ महाराजांनी हात जोडले, पण का अडचण काय तुमची? त्यांनी सांगितलं संस्कृत भाषा तुम्हाला मराठीत करता येणार नाही. नाथराय म्हणले, पण अडचण काय? जर तुम्ही केलेल्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ आणि मी केलेल्या मराठीतल्या ओवीचा अर्थ जर सारखाच असेल तर त्याच्यात भांडण करण्यासारखं काय आहे? दलपतपूरकर, जे पाविजे संस्कृत अर्थे तेची लाभे प्राकृते तरी न मानावया येथे विषमचिते काही. नाथराय म्हणले, काय अडचण काय तुम्हाला? काशीचे लोक म्हणले, महाराज तुम्हाला काही कळतं का? संस्कृत भाषा ही देवाची आहे. नाथ महाराज म्हणले, संस्कृत देवाची आहे, मराठी काय चोराकडून आणली का आम्ही? मला सांगा, आपल्याला इंग्रजीचा स्वाभिमान असला पाहिजे का मराठीचा? मदर टंग इज लँग्वेज ऑफ हार्ट. मातृभाषा ही आपल्या हृदयाची भाषा आहे. माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृता तेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवी. मराठीची जी मुळाक्षरे आहेत ना महाराज, ती 52 आहे आणि इंग्रजीची 26 आहे. मराठीची सुरुवात होते अ आई पासून आणि संपत्ती ज्ञानेश्वर माऊलीला. आणि इंग्लिश ए फॉर ऍपल, झेड फॉर जेब्रा. सफरचंदापासून सुरू करते जनावरांपर्यंत नेऊन ठेवते. मराठी माऊलींची चॉईस आहे, नाथ महाराजांची चॉईस आहे, तुकोबारांची निवड आहे. काय अडचण आहे म्हणले तुम्हाला? त्यांनी सांगितलं, म्हणले महाराज चालणार नाही. ठीक आहे म्हणले, आता मी तर मराठीतच लिहितोय, काय करता येईल ते करा आपण. त्यांनी सांगितलं, यांनी लिहिलेलं 5 अध्यायाचं भागवत उचला आणि गंगेत नेऊन फेका. आपल्या तुकोबारांची गाथा जशी त्या काळातल्या लोकांनी पाण्यात फेकली, तशीच नाथ महाराजांची भागवताची प्रत काशीच्या लोकांनी पाण्यात फेकली. पण त्याचा परिणाम असा झाला, गंगा मातेचा वज्र तुडे म्हणजे तसा हात निघाला आणि नाथ महाराजांची 5 अध्यायाची भागवताची प्रत झिलली. आणि मग काशीच्या लोकांनी पाहिलं, अहो ज्यांचं भागवत आपण पाण्यात फेकलं ते साक्षात गंगा मैयाने झेललं.
म्हणजे हे आलेले महाशय नेमके कोण आहे जरा तपासा यांना. आणि मग त्यांनी यांना तपासलं. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्ती भावे, हो अनंत भक्ती भावे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावी, निळावंदिताचे पाय. साक्षात परमात्मा ज्यांच्या घरी कावडीने पाणी भरतो, गंधही उगाळून देण्याचं काम करतो, ते हे पैठण क्षेत्रातले शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्याकडे आलेत. हे काशीच्या लोकांना कळालं. मग त्यांनी महाराजांची क्षमा याचना केली. सांगितलं, महाराज आता उरलेलं तुमचं सगळं भागवत इथंच होऊ द्या. संस्कृतच्या मातीत मराठीतलं भागवत तयार झालं. महाराष्ट्राचं सौभाग्य झालं. काशीत नाथ महाराजांची मिरवणूक निघाली. जय जयकार झाला. महाराष्ट्रात नाथ महाराज परतले. जय जयकार घेऊन परतले. महाराष्ट्रात आल्यावर बीड जिल्ह्यात अंबाजोगाई नावाचं गाव आहे, माहितीये? अंबाजोगाई. त्या अंबाजोगाईला नाथराय गेले. तिथं दासोपंत स्वामी नावाचे फार मोठे दत्तात्रयांचे उपासक राहत होते. त्यांना दत्तात्रय प्रसन्न होते. भगवान दत्तात्रय त्यांच्यासोबत सोंगटे खेळायचा. पण देव माझ्यासोबत सोंगटे खेळतो दत्तात्रय याचा अहंकार पण त्यांना होता. आणि तिथं नाथ महाराज त्यांना भेटण्यासाठी गेले. विचारलं, का हो, मला इथं दासोपंतांना भेटायचंय. आता भेटता येणार नाही म्हणले महाराज. का? महाराजांची संध्या चालू आहे. रात्रभर महाराज त्यांच्या वस्तीवर थांबले नाथ महाराज. आणि सकाळी भेटण्याकरता आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर त्या दासोपंतांनी पाहिलं आणि मोठ्या आवेशात विचारलं, का महाराज, कोण आपण? नाथ महाराजांनी हात जोडले, मी पैठणचं एकनाथ. बर, इकडे कुठे आलात? काय नाही म्हणले, महाराज मी चाललो होतो तीर्थयात्रा करत 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 या भागात आल्यावर कळालं का आपल्याला दत्तात्रय भगवान प्रसन्न आहेत, तुमचं फार मोठं नाव लौकिक आहे, म्हणून मी सहज तुम्हाला भेटण्याकरता आलो. हो, मग आहेच आमचा अधिकार तसा. अहंकारी लोकांची भाषा. आम्ही जर पूजा करायला बसलो तर भगवान श्री दत्तात्रय आमच्या पुढ्यात हजर राहतात. नाथराय म्हणले, हे सगळं ऐकूनच होतो, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो. ही संत भाषा. अखंड अगरवता होण्यासती, तयाची विनय हेची संपत्ती, जे जे मंत्रे अर्पिती माझ्याची ठाई. असे बघा, पडलिया तरुची शाखा, सहज भूमीसी उतरे देखा, जैसे जीव मात्रा अशेका खालावती. ज्या झाडाची फळं परिपक्व झालेली आहेत, पिकलेली आहेत, त्या झाडाच्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. आणि ज्याची फळं पिकलेलीच नाहीयेत, त्याच्या फांद्या वर गेलेल्या असतात. नाथ महाराज म्हणले, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो. बोलणं चालणं झालं. सांगितलं, तुम्ही जर कधी आमच्याकडे पैठणला आला तर अवश्य मला भेटण्याकरता या. मध्ये 1-2 वर्षाचा काळ गेला आणि अंबाजोगाईचे दासोपंत नाथरायांना भेटायला आले पैठणला. पैठण आल्यावर त्यांनी विचारलं, का हो, इथं पैठणचे एकनाथ कुठे राहतात? ऍटिट्यूड तसंच होतं त्यांचं. त्यांनी सांगितलं, एकनाथ कुणाला म्हणतात? शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज कुठे राहतात असं विचारा. का? नाथांच्या पैठणच्या नाथांचा काय आणि त्र्यंबकच्या निवृत्तीनाथांचा काय दरारा कायमच आहे. कुठे तुमचे नाथ महाराज? सांगितलं, वाड्यात ज्ञानेश्वरीवर प्रवचन चालू आहे, आपण जाऊन भेटू शकता. आणि मग नाथरायांना भेटायसाठी वाड्यात पाऊल टाकला, उमऱ्यातून पाय टाकला आणि तेवढ्यात ते चोपदारांनी काठी आडवी केली. आणि चोपदारांनी काठी आडवी केलेल्या यांच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. अपमान फार वाईट असतो. अपमान फार वाईट असतो. मान 100 वेळेला भेटू द्या, काहीच वाटत नाही आपल्याला. अपमान एकदा झाला ना, सलतो, जिव्हारी लागतो माणसाच्या. अरे मी कोण आहे? दत्तात्रय माझ्या पुढे हजर राहतात. दत्तात्रय प्रभू सोंगट्या खेळतात आणि यांच्या पैठणात आल्यावर इथला साधा चोपदार मला काठी आडवी करतो.
कोण हा चोपदार? म्हणजे असं तिथल्या चोपदार ते चोपदाराकडे पाहिलं, त्यांच्या लक्षात आलं चोपदार तर कोणीतरी ओळखीचे, म्हणजे हे पण माझ्या ओळखीचेच आहेत. चांगलं निरीक्षण केलं आणि चांगलं निरीक्षण केल्यावर कळालं हे नुसते साधे चोपदार नाहीये. दत्त चोपदारी दत्त चोपदार. आणि मग त्यांनी क्षमा याचना केली. मी एवढ्यासाठी विस्तार करतोय, काशी सारखं संस्कृतची पवित्र भूमी पण आहे ते दासोपंत ज्यांच्या समोर आता क्षमा याचना करतात ते एकनाथ महाराज आज पैठणातून पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात दाखल झाले. महाद्वारातून बघितलं विठोबाला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाला नमस्कार केला, घाट चढला आणि वर आले. महाद्वाराच्या बाहेर उभा राहिले आणि दुरूनच विठोबाला पाहिलं. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत् कुंडलाक्रांत गंडस्थलांगं जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः त्रिभंगाकृतिं बर्हमाल्यावतं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं अजं रुक्मिणीकाय संजीवनंतं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं महायोगपीठे प्रतिभीवरंथा परं पुंडरीका पातुं मुनिन्दहे. विठोबाला सांगितलं देवा मी आलो. पांडुरंगाने नाथ महाराजांकडे पाहिलं, विचारलं तुम्ही आलात म्हणजे कोण आहात तुम्ही? तेव्हा नाथ महाराजांनी आपलं आय कार्ड, आपलं आयडेंटिटी प्रूफ, आपलं ओळखपत्र विठोबाला दाखवलं.
ते आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापाशी. क्रम लक्षात ठेवा. नाथ महाराजांनी देवाला सांगितलं, देवा मी आलोय. देव विचारतो कोण आहात तुम्ही? नाथ महाराजांनी लगेच त्याला कार्ड दाखवलं, मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय. हे आजच्या अभंगाचं शेवटचं चरण आहे. एरवी कीर्तनाचा क्रम लावताना अभंगाचा आपण पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत जातो. आज आपण थोडस उलट करतोय, शेवटच्या चरणापासून पहिल्या चरणापर्यंत जातो. असं अलग करायचं कारण माझं आडनाव इलग आहे. जनार्दनाचा एका, मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय देवा. क्या है जब भी आपको भगवान के पास जाना है तो गुरु को साथ लेके जाओ, गुरुर को नहीं. परमार्थ हा अहंकारी लोकांचा मार्ग आहे. आपण जर देवाच्या भेटीला गेलो आणि जर आपल्याला पांडुरंगाने विचारलं कोण आहात तुम्ही, सरळ सांगा आम्ही रामदास बाबा बागुलांकडून आलो. त्याची ताकद नाही तुम्हाला नाही म्हणायची. देव तुम्हाला कॅन्सल करू शकत नाही, देव तुम्हाला रिजेक्ट करू शकत नाही जर ओळख तुम्ही आपल्या सद्गुरूंची सांगितली तर. तुका म्हणे तुम्ही निराविरा मग माझा जर ओळख संतांची सद्गुरूची सांगितली, देव नाही म्हणू शकतच नाही. महाराज नाही म्हणू शकत नाही. पण आपण देवाकडे जातो, देव आपल्याला विचारतो कोण आहात तुम्ही? आपण सांगतो मी खासदार आहे, मी आमदार आहे, मी मंत्री आहे. याच्याशी देवाला कर्तव्य नाही. महाराज कोण आहात तुम्ही? जनार्दनाचा एका, मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलो. याला ओळख देणं म्हणतात. लक्षात ठेवा. एरवी नाथ महाराजांचे अभंग एका जनार्दनी आहेत. हा एक अभंग जनार्दनाचा एक आहे. मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुमच्याकडे आलोय. काय ओळख आहे महाराज? आज हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पैलवानाला उतरायचं असेल तर त्याला विचारतात पठ्य कुणाचा आहे. नाशिकला असा शब्द आहे का? पठ्य कुणाचा आहे. पठ्य कुणाचा म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण आहे तुला? तो म्हणला नाही बा मीच काजू बदाम पिस्ते काय खायचं ते खाल्लं, तब्येत बनवली, व्यायाम केला, उतरू दे आखाड्यात. ते सांगतात तसं चालत नाही, पठ्य कुणाचा आहे. आणि जर पठ्य कुणाचा नसेल आणि पैलवान किती मोठा असू दे, आखाड्यात उतरू देत नाही. जर व्यवहारात कुस्तीच्या आखाड्यात उतरायचं असेल तर पठ्य कुणाच तरी लागतं. परमार्थाचा आखाडा काय बिगर गुरुचा चालतो का? जनार्दनाचा एका, मी जनार्दन स्वामींचा एकनाथ आहे. काय ओळख आहे महाराज? गुरु गुरुच असतात महाराज. गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वासो, एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे पैरा सदामुखी, तयाचे पैरा सदामुखी. तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथाच्या नाथा तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो, तुझं नमो.
कत्तीन धागे देतो तू ना, याच्यासाठी पण गुरुच करावे लागले. लोक म्हणतात महाराज गुरुची काय गरज आहे. गुरु गुरु असतात महाराज. पुण्यातल्या पोरांनी गुरु पौर्णिमेला गुगलची पूजा केली. गुगलची म्हणले महाराज गुगलला काही पण सर्च करा, गुगलला काही टाईप करा, गुगल सगळं देतं. गुरु पौर्णिमा गुगलचीच, गुरुची गरजच नाही म्हणले. मी म्हणलं दादा गुगलवर काही टाईप करा, गुगल सगळं देतं, पण काय टाईप करायचं याला गुरुच लागतो. माऊलींची काय भावना आहे आपल्या सद्गुरू निवृत्तीनाथांबद्दल. माझी निवृत्तीनाथ गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरुपूजे करवता आननी, ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांची मी अशी अशी सेवा करीन, याच्या सख्याची नवाई, अंगी एकपणा रूप नाही, आणि गुरु शिष्य दुवाळी ही पवाडू केला. आपल्या सद्गुरूंबद्दलचं हे प्रेम, या सद्भावना नाथ महाराज माऊली निवृत्तीनाथ महाराजांच्या बद्दल व्यक्त करतात. तसं नाथ महाराज आपल्या सद्गुरूचाच परिचय पांडुरंगाला देतात. जनार्दनाचा एका, मी जनार्दन स्वामींचा एकनाथ तुझ्याकडे आलोय, याला ओळख देणं म्हणतात. बर, ज्याच्याशी बोलायचंय ना तो देव आहे. आणि मोठ्या माणसाशी कसं बोललं पाहिजे हा अभंग शिकवतो. करुणा वचनी, इतके शब्द करुणेने भरलेले आहेत नाथ महाराजांचे. कारण मोठ्या माणसासमोर बोलायचंय ना, आपण कोणासमोर बोलतो याचं भान ठेवून बोलावं लागतं. बोलण्याचे नियम असतात. मनुस्मृती म्हणते सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम, प्रियम च नानुतम ब्रूयात देश धर्म सनातन. माऊली म्हणतात तैसे साचानी मवाळ, मी तुले आणि रसा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. गीता माऊली म्हणते अनुद्वेग क्रम वाक्यम सत्यम प्रियतम चेत, स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयं तपोच्यते. नेहमी सत्य बोला, मधुर बोला, मोजकच बोला, अर्थभरीत बोला, संशयरहित बोला, कोणाच्याही वर्माला झोंबेल असं बोलू नका. तुकाराम महाराज तेच म्हणतात. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची अमृतासारखी वाणी असावी. करुण वचनाने नाथ महाराज पांडुरंगाशी बोलतात. पूज्य संत मुरारी बापू म्हणतात कथेला कीर्तनाला आलेल्या लोकांशी वक्त्याने प्रेमाने बोललं पाहिजे. त्यांच्यावर राग काढू नये, वाणी ही प्रेमाने भरलेली पाहिजे. श्रोत्यांवर काय राग काढावा, कारण ते आलेले जे लोक ते ऑलरेडी तिकडचेच आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राग काढत बसू नये, त्यांच्याशी प्रेमाने आपला संवाद मांडावा. नाथ महाराज देवाशी बोलताना प्रेमाने बोलले. जी वाणी प्रेमाने बोलते ती वाणी चिरकाल टिकते, आणि जी वाणी कठोर बोलते ती वाणी समाजात फार काळ टिकत नाही. माऊली बोलले, ज्ञानेश्वरीच तयार झाली. तुकाराम महाराज बोलले, गाथाच तयार झाली. नाथराया बोलले तर रामायण भागवत तयार झाले. आपण बोललो का गावागावात भांडण तयार झाली. बोलण्याचेच परिणाम आहेत ना महाराज. शब्द सामान्य समजू नका, लक्षात ठेवा. घरात असेल, दारात असेल, गावात असेल, गल्लीत असेल, तालुक्यात, जिल्ह्यात, कुठेही जातो, शब्दच तुम्हाला 4 लोकात बसवतात आणि शब्दच तुम्हाला 4 लोकातून उठवतात.
आम्हा घरी धन शब्दाची चढत शब्दाचीच शास्त्रे यत्न करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका शब्द वाटू धन जन लोका शब्द ही संपत्ती शब्द ही संपत्ती महाराज फार जपून वापरा मला एकाने फोन केला मला वाटलं कीर्तनाच्या तारखेला फोन आला मी फोन उचलला म्हटलं रामकृष्ण हरी तो समोरून म्हणला चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतं काय म्हणला नाही म्हणू ना म्हणजे लोक सहज बोलताना शिवी देतात पण रामकृष्ण हरी म्हणत केवढा वाणीचा दुरुपयोग आहे महाराज सांभाळा वाणी फार सांभाळली पाहिजे मोठ्या लोकांकडून शिकलं पाहिजे हो आपण आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान पाठीमागे ज्यांचं देहावसान झालं अटल बिहारी वाजपेयी एकदा बिहारला गेले बिहारचे लालू प्रसादजी यादव तिथे होते लालू प्रसादजींनी पाहिलं अटलजी आले राग आला त्यांना लाल डोळे केले आणि अटलजींकडे पाहून म्हणाले हमार बिहार मा तुम्हार का काम हे जास्त कळतं लोकांना हमार बिहार मा तुम्हार का काम आता ते अटलजीच होते अगदी शांतपणाने माईक समोर आले काही रिॲक्ट नाही झाले अगदी सायलेंट माईक हातात घेतला आणि हळू स्वरात म्हणाले हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी यादव उन्होंने हमसे पूछा हमारे बिहार में तुम्हारा का काम हम उनसे कहते हैं आप तो सिर्फ बिहारी हैं हम अटल बिहारी हैं सगळी सभा जिंकली ना महाराज एका शब्दात हे शिकलं पाहिजे एक पाकिस्तानची महिला पत्रकार तिने अटलजींचं भाषण ऐकलं ती फारच मोहित झाली आणि ती अटलजींना म्हणाली अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हूं और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूं लेकिन उसके बदले में मैं आपसे कश्मीर लूंगी अटल जी म्हणले अरे वाह तो बहुत बड़ी अच्छी बात है हम भी आपसे शादी कर लेंगे लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा लोकमान्य टिळकांचं एकदा डोकं दुखायला लागलं लोकमान्यांचं डोकं दुखायला लागलं त्यांचा एक हितशत्रू जवळ आला म्हणले सर काय झालं आज डोकं दुखते वाटतं म्हणले फारच डोकं दुखायला लागले हो माझ्याकडे रामबाण औषध आहे म्हटले सांग ना काही नाही म्हणले तुम्ही गाढवाच्या पाय पडा पटकन नको नीट होणार आता ते लोकमान्यच होते वा वा काय औषध सांगितलं म्हणले कर पाय पुढं मोठीच असतात पुण्यामध्ये आचार्य आत्रे राहत होते खरं म्हणजे ना हे वपू काळे पु ल देशपांडे आत्रे हे लोक वाचल्याशिवाय माणसाने मरू नये महाराज लता दिदींचे सूर जर ऐकले तर काय ऐकलं महाराज आपण भारताची संपत्ती महाराज ते आत्रे त्यांच्या घरापुढे गल्ली ते गाढव मरून पडलं त्यांनी म्युन्सिपाल्टीवाल्याला फोन केला हॅलो अहो म्हणले आमच्या गल्लीत ते गाढव मरून पडलं रागवला म्युन्सिपाल्टीवाला का म्हणले रोज गाढव मारतात कुत्रे मारतात मांजरे मारतात आम्ही रोज येतो रोज उचलतो फेकतो एका दिवशी तुम्ही उचलून फेका आत्रे म्हणले मी त्याच्यासाठी फोन नाही केला मग गावात जर कुणी मेलं तर त्याच्या नातेवाईकाला कळवावं म्हणून फोन केलाय एवढ्यासाठी विस्तार केला सांभाळा वाणी फार जपून वापरा आणि म्हणून मोठ्या लोकांच्या वाणीच्या जबाबदारी आपण बघा फार फार मोठ्या आहेत कठोर वाणी जगात काम करत नाही मृदू वाणी समाजात काम करते प्रेमाची वाणी काम करते थोडं माय मावल्यानं विचारतो जरा
त्यांची मला लक्षात येईल, त्यांना कीर्तन समजते. दात येतात, ते दात वयाच्या 7व्या-8व्या वर्षी पडतात. बरोबर आहे, 7व्या-8व्या वर्षी पडतात. 7व्या-8व्या-9व्या महिन्यात बाळाला दात येतात, 7व्या-8व्या वर्षी पडतात, पुन्हा येतात दात, पुन्हा येतात, आणि ते वयाच्या 60व्या वर्षी पडतात. बरोबर, 60व्या वर्षी दात पडतात. 7व्या-8व्या-9व्या महिन्यात बाळाला दात येतात, 7व्या-8व्या वर्षी पडतात, दात पुन्हा येतात, आणि वयाच्या 60व्या वर्षी दात पडतात. 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? आता दात नाही येत, त्र्यंबकेश्वरून डॉक्टरच येतात, वदनी कवळी घेतात. सरपंच काय म्हणतात? कवळीच म्हणतात का बचाळ? कवळी. आता त्या लेकराला जीभ येते, जीभ. जीभ किती महिन्यात येते हो? जीभ काय महिन्यात येते? लेकरू जन्माला आलं तर जीभ येते. जीभ पडते का कधी? जीभ मृदू आहे आणि दात कडक आहेत, दात कठोर आहे, दात टणक आहेत. जे कठोर आहे ते पडतं, मऊ आहे ते टिकतं. करुणावचनी म्हणून कसं बोललं पाहिजे, करुण वचनाने. मारवाडी लोकांमध्ये मी एक गाणं ऐकलं होतं. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, या जीवन मातम नाही, या जीवन. मिठू मिठू बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे, हा सोच समझ कर सारतो रे संसार, लाख जतन कर नहीं छूटे घरदार, तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले, या जीवन मातम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठू मिठू पखवाज पण मिठू मिठूच बोललाय हो. पोपट बोलतो ना, बोल काय आमच्या विजय महाराजांचा पखवाज पण तसंच बोलतो. महाराजांसाठी छान टाळी वाजवाय. त्याला टाळी न वाजवली तरी पखवाज वाजवून दाखव. मेहनत आहे महाराज, कष्ट असतात. ते सोपं वाटतं का तुम्हाला? गायचं असेल तर अभंग, त्याची भावना, मग चाल, त्याची भाषा, राग, कालावधी, स, मात्रा, तेव्हा चाली म्हणता येतात. भर थंडीच्या दिवसात पहाटे 3 वाजता उठून पखवाजाचा अभ्यास करावा लागतो. आय विल गिव्ह द एक्झाम्पल. कधी तरी धिकडी तारी धिकडी तारी कधी तारी धा, कधी तारी धा, कधी तारी धा, एक तर विनाकारण जळण्यात काय मजा आहे? आपल्या लोकांची सगळ्यात घाण सवय जळून जळून मरली. बंगला पाहिला त्याच्या पोटात गोळा, त्याची गाडी पहिली की दवाखान्यात ऍडमिट. जलसीचं युग नाही महाराज, स्पर्धेचं युग आहे. कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास व्हा, जग तुमची वाट पाहते. मोठे व्हा, अभ्यासाने माणसं मोठी होतात. सगळ्या क्षेत्रात चांगली लोक आहेत, बघायला नजर चांगली पाहिजे. पोलीस खात्यातली इतकी चांगली लोक कार्यरत आहेत महाराज महाराष्ट्रात, आणि अध्यात्म क्षेत्रात वारकरीत आमचा रोज रस्त्यावर आहे. बघायला नजर चांगली लागते. शब्द ही आपली संपत्ती. नाथ महाराज म्हणतात, देवा करुण वचनाने आज मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पाया. नाथ महाराज आले तर ते माझ्याशी करुणेने इतकं काही गोड बोलतात. विठोबाला इतका आनंद झाला महाराज, इतका आनंद झाला. आणि पांडुरंग विचारू लागला, नाथ रे तुम्ही आलात होय, काय 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 देऊ, काय काय अपेक्षा, काय सुख सोनं नाणं भोग ऐश्वर्य संपत्ती, काय देऊ काय? नाथ महाराज म्हणले, देवा हे सगळं मागायला तर लोक रोज रांगा लावतात तुझ्याकडे. मी याच्यासाठी नाही आलो. मी याच्यासाठी आलोय, जो संसार लोक मागायला येतात तो संसारच मला करायचा नाही. तिसऱ्याच्या संसार मदन करणे सर्व
गोड गायलं रमेश महाराजांनी. संसार मज न करणे सर्वथा. हा आता कृष्ण महाराज ह्या जवळ जा. विठ्ठल परमार्थ पुरता हाती दे. नातरायणी देवाला सांगितलं, देवा मला संसारच करायचा नाही म्हणून आज मी तुझ्याकडे आलो. कोण म्हणतं मला संसार करायचा नाही? नाथ महाराज. नाथांचा संसार माहिती आहे आपल्याला. पैठणचे त्या काळातले नाथ महाराज जहागीरदार आहेत, सावकार आहेत मोठे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ज्याचे जिवंत आहेत. षडांग वेदाध्ययन झालेला मुलगा हरिपंडित नाथ महाराजांचा. आणि प्रपंच नाथ महाराजांचा. आजही तुम्ही पैठणला आल्यावर बघा नाथांचा वाडा. इतक्या ऐश्वर्यात नाथ महाराजांचा संसार आहे. आणि देवाकडे गेले, म्हणले देवा मला संसार नाही करायचा, परमार्थ पुरता हाती दे. याचा अर्थ काय हो? मला संसार करायचा नाही याचा अर्थ मला आता ते घरदार वगैरे सगळं लगेच सोडून द्यायचं असा अर्थ नाही त्याचा. जे काही माझ्या वाट्याला आलोय हे सगळं होत राहणार आहे. घर, गाडी, गुडी, मुलं, बाळ, बायका, पोरं हे सगळं होत राहणार आहे. या सगळ्यांच्या मध्ये राहत असताना माझ्याकडून अखंड तुझं अनुसंधान टिकलं पाहिजे. याला म्हणतात संसारात परमार्थाची व्यवस्था. अन्यथा संसार आम्हाला सुख देत नाही, संसार आम्हाला समाधान देत नाही. समाधान परमार्थ देतो. आता जर वर्तमान आपण बघितलं, इतका पैसा आहे महाराज लोकांकडे, इतका पैसा लोकांकडे. उद्या लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहे बरं का? दलपतपूरकर लोक प्लॉटिंग चंद्रावर करणार आहे. प्लॉटिंग चंद्रावर करतील, पण ज्याला समाधान पाहिजे असेल त्याला दलपतपूरच्या सप्ततीच यावं लागणार. काय कुठेही तोंड फिरवलं का माणसं दिसतात महाराज. हे जे समाधान आपल्याला इथं मिळतं ना, ते जगाच्या बाजारात मार्केटमध्ये करोड अब्जावधी रुपयांनी कुठेच मिळत नाही. तो अनुभव तुम्ही भोगता. नाथ महाराजांना ती अपेक्षा आहे. संसार नाही देवा, परमार्थ पुरता हाती दे. लोक म्हणले महाराज परमार्थ न करता सुख मिळवायचं, भजन बिजन नाही करायचं आम्हाला, पण सुखी व्हायचं. ठीक आहे, 6 गोष्टी कमवा. पहिला महाराज आहे, मी परमार्थ न करता सुखी होण्याची व्यवस्था करून देणार. 6 गोष्टी कमवा. 1 आयुष्य, 2 आरोग्य, 3 पैसा, 4 ज्ञान, 5 प्रेम करणारी बायको, आणि 6 गोड बोलणारी बायको. किती झाले? 6. या 6 गोष्टी ज्याच्या जीवनात प्राप्त झाल्या त्याच्यासारखा सुखी माणूसच नाही संसार. आणि या 6 गोष्टी नुसत्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात नाही, नुसत्या नाशिक जिल्ह्यात नाही, नुसत्या महाराष्ट्रात भारत देशात नाही, अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाही. पॉइंट टू बी नोटेड. अख्ख्या पृथ्वी तलावर कोणाकडेच नाही. कसं काय सांगतो ना. देव इतका गमतीचा आहे, ज्याला आयुष्य चांगलं देतो ना त्याला आरोग्य नाही देत, ज्याला आरोग्य देतो ना त्याला आयुष्य नाही देत, ज्याला आयुष्य आणि आरोग्य दिलं त्याला पैसा नाही देत, ज्याला आयुष्य आरोग्य आणि पैसा दिला त्याला बुद्धी नाही देत, ज्ञान नाही देत. बऱ्याच पैशावाल्यांकडे बुद्धी नाही आणि बुद्धिवाल्याकडे पैसा नाही. ज्याच्याकडे तेलाला भरपूर पैसे त्याच्या डोक्याला केसच नाही. आणि ज्याच्याकडे डोक्याला भरपूर केस आहेत त्याच्याकडे तेलाला पैसेच नाही. कोठे काही एक आहे. आता तुम्ही तुमचंच निरीक्षण करा ना. बघा ना, मी जे सांगतो ते खरं वाटतंय का तुम्हाला? आयुष्य दिलं तर आरोग्य नाही देत. काहींचं आयुष्य लांबलंच काय, पण सतत तक्रारीच आहेत महाराज. गुडघे गेले, कंबर गेली, अमुक झालं तमुक झालं. आयुष्य दिलं तर आरोग्य नाही देत. बरं, काहींचं आरोग्य चांगलंय पण आयुष्यच कमी करून टाकतो. पैसा देतो तर बुद्धी नाही, बुद्धी देतो तर पैसा नाही. बरं, या 4 गोष्टी एखाद्याला दिल्याच देवाने, एखाद्याचं लक चांगलाच असला 4 गोष्टी दिल्या तर प्रेम करणारी बायको नाही देत.
बरं एखाद्याला हे पण दिलं, प्रेम करणारी दिली, गोड बोलणारी नाही देत. म्हणजे प्रेम करणारी वेगळी, गोड बोलणारी वेगळी, अशा दोन नाही, ही एकच पाहिजे. हे ध्यानात ठेवा तुम्ही. आणि ही एक मिळायला फार भाग्य लागतं महाराज. अनुकुलाम विमलाम कुशलाम सुशलाम कुलवानाम भार्या पुण्येन लभते. मी एक ठिकाणी कीर्तनाला गेलो, तिथे एक बाई नवऱ्याला शिव्या देताना मी ऐकलं. मी म्हणलं, काकी पती परमेश्वर आहे, नवऱ्याला शिव्या देत असतात. ती बाई मला म्हणली, महाराज तुम्ही कीर्तन करून किती वर्ष झाले? म्हणजे 17-18 वर्ष झाले. खरं सांगा म्हणली, महाराज तुकाराम महाराजांची बायको तुकाराम महाराजांना शिव्या देत होती का नव्हती? आपली लोक कुठं डोकं लावतील काय सांगता येणार. म्हणलं माय देत होती. खरं सांगा म्हणली महाराज. म्हणलं देत होती. मग मी सुद्धा यांना याच्याकरता शिव्या देते म्हणाली. शिव्या देऊन 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 हे तुकाराम महाराज झाले पाहिजे आणि मग मी जिजाऊ होणार. प्रपंच जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे, राज्य टाकून गेले थोडे ते काय वेळे म्हणावे, देवासाठी घेऊनी जोग घेऊनी जोग. भगवंतासाठी स्वतःचा संपूर्ण संसार समर्पित करणारी माणसं या जगात काय कमी झालीत का? आणि म्हणून प्रपंच नाही सुख देत महाराज. सुख देण्याकरता परमार्थ लागतो. म्हणून प्रपंचाला आधार पैशाचा नका ठरवू, प्रपंचाला आधार पदाचा नका ठरवू, प्रपंचाला आधार नातेवाईक सोयरे धारे पाहुणे रावळे गडगंज श्रीमंत लोक आहेत माझ्यासोबत, हा आधार ठेवू नका. तुमच्या प्रपंचात समाधानी होण्यासाठी आधार आपल्याला केवळ भगवत भजनाचाच असावा लागेल, भक्ती चिंतनाचाच असावा लागेल. अन्यथा सुख नाही महाराज, अन्यथा सुख नाही. म्हणून सकाळी झोपेतून उठलात ना, देवाला आभार मानले पाहिजे. देवाला काय कृपा आहे बाबा तुझी. रामकृष्ण हरी म्हणून देवाला नमस्कार करा. दुपारी जेवायला बसलात, अन्नाचा घास तोंडात घालायच्या अगोदर त्याला सांगा, देवा तुझी कृपा आहे म्हणून खातो. त्याचं नामस्मरण करा. आणि रात्री झोपताना पुन्हा त्याला सांगा, देवा मी आता झोपतो बरं, मला सकाळी उठव. एक जण मला, महाराज देव कशाला उठविलो? अलाराम लावून ठेवला का उठतो माणूस? रमेश भाऊ अलाराम उठवतो आपल्याला. राम आल्यावर माणूस उठतो. काय कृपा आहे त्याची. भर उन्हाळ्याच्या दिवसात झाडाला नवीन पालवी येतात. कोण पाणी घालतं रस्त्याला बघितलं तुम्ही? बाळ जन्माला येतं, त्याला पिण्याकरता दूध लागतं. आईच्या स्तनात दूध निर्माण करतो, त्याचं नाव देव आहे. कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, वाढवणी श्रीपती समेदो, वाढवी श्रीपती समेदो, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती, कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती. अरे कोण त्या बाळाला दूध तयार करणार? एकाच वेळेला आईच आणि बाळाचं संरक्षण करतो. तुका म्हणे ज्याचे नाव विष्णू, त्याला तुम्ही विसरलात महाराज. कारे नाट विसी कृपाळू देवासी, पोसितो जगासी एकला तो. संसारात राहून त्याचं चिंतन हे आम्हाला समाधान देईल, सुख देईल. म्हणून परमार्थ पुरता हाती देईल. हे वारकऱ्याला कळलं म्हणून वारकऱ्यांचा पहाटेच उठतो. पहाटे उठतो सांगतो, देवा उठलो ना सगळ्यात आधी तुला बघणार. तुझ्याशिवाय या जगात बघण्याच्या लायकीचाच नाही कुणी, म्हणून मी अगोदर तुला बघणार. पहाटे वारकरी उठतो. पहाट माहिती तुम्हाला? खेड्यातल्या लोकांना माहिती. मी मुंबईत एकाला विचारलं, म्हणलं पहाट कधी होते? तो मला 9:30 वाजता. जुन्या काळातल्या आमच्या माता पहाटेच उठायच्या. सडा समार्जन रांगोळी
घरातली सगळी कामं आटोपायची मग सूर्य कधी उगवतो त्याची वाट बघायची. आता सूर्यच उगवतो आणि आपली वाट पाहतोय भूत कधी उठतात. मला तर ते गाणंच आठवतं महाराज. चांद ना बदला सूरज ना बदला ना बदला आसमान इतना बदल गया इंसान इतना बदल गया इंसान इतना बदल गया इंसान. वारकरी मात्र पहाटेच उठला आणि पहाटे उठला आणि त्यांनी देवाला बघितलं, एकदा सांगितलं ना, देवा तुझ्याशिवाय नाही कोणी. उठ मुकुंदा उठ श्रीधरा निशांत बघ जाहला प्राचीवरती शतरंगातुनी रविराज उगवला. सर्ग पद साधा पग रे साधा देवा तुला पाहिलं ना, जगात कोणाला बघण्याची इच्छा नाही. आणि तिथून वारकऱ्याचा काकडा सुरू होतो. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनाची सावली येई धावणी स्मरताची पंढरपुरी जेवी मातटी. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवी व्यथा जन्माच्या सुखवी व्यथा जन्माच्या. उठा उठा साधू संत साधा आपुले जाई राहणार देह मग पैसा भगवंत. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा झाला अरुणोदय सरळी निद्रेची वेळ. उठा अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरजिनला हरित घडा सुरू झाला काकडा आरती समयाचा 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 महाद्वार वैष्णवगण उठा सामोरी येऊन आलेदार तयासी दर्शन वंदे जन गरजती. असा वारकऱ्याचा पहाटचा काकडा सुरू होतो आणि मग गावातली लोक म्हणतात, अरे ते वरचे भोंगी